ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आमदार रोहितदादा पवार यांची जी आहे ते कर्जत या ठिकाणी आमसभा झाली। दादा, सकाळपासून आमसभा चालली होती। आपण बघितलं की अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या, त्यांची आपण सडेतोड उत्तरं देखील दिली। काय याचा नेमकं अनेक दिवसानंतर आमसभा झाली, तुम्ही सांगितलं की आमसभेमध्ये व्यत्यय येत होता, नेमकं काय प्रकार? नाही बघा, कसं आहे की पूर्वी म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये दर 3 ते 4 महिन्यामध्ये मी आमसभा घेत होतो अधिकाऱ्यांना घेऊन, आणि त्यानंतर सत्ता बदल झाले आणि मग काही लोकांना मागच्या बाजूली पद मिळाले आणि आता त्यांना अजून मोठं पद मिळालेलं आहे। आणि मग त्या पदाचा वापर विकासासाठी करण्यापेक्षा अडथळे आपल्याला कसे आणता येईल यासाठी जास्त केला जातो। मध्ये आम्ही थोडासा प्रयत्न केला होता आमसभा घ्यायचा, पण काही अडचणी आल्या होत्या। नंतर मग आम्ही प्रोसिजरप्रमाणे तिथं आता आमसभा सुरू केलेली, आणि मी आता कुठलीही अडचण तिथं आली नाही। पण इथं आल्यानंतर एक जाणवतं की काही अधिकारी चांगलं काम करतात, पण बहुतांश अधिकारी मुद्दामून सामान्य लोकांचं कुठेतरी अडचण आणण्याचा प्रयत्न करतात। काही प्रमाणात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात खालच्या लेवलला तो त्या ठिकाणी जाणवतो, आणि हलगर्जीपणा हा मोठ्या प्रमाणात। त्यामुळे जसे चांगले अधिकारी आहेत तसे चुकीचे अधिकारीसुद्धा आहेत, आणि मग ह्या गोष्टी समोरासमोर झाल्यानंतर आम्हाला कळतं की काय परिस्थिती आहे। मग त्या अनुषंगाने आम्ही तसं त्या अधिकाऱ्यांना सांगत असतो, ठीक आहे, ही पहिली वेळ आहे या वर्षाची, पुढच्या 6 महिन्यानंतर परत एकदा आम्ही अशाच पद्धतीने आमसभा घेणार आहोत। आणि त्यात जर कुठला अधिकारी वेडावाकडा सापडला, त्याला कोणाचाही वरदास्त असला तर गरिबाच्या बाजूने त्याचं काय करायचं ते आम्ही येत्या काळामध्ये बघू। OBC आरक्षण संपलंय, परंतु आता आमच्या हातात काटा नाही कोयते, असं लक्ष्मण हाकेंनी वक्तव्य केलं। दादा, बघा, लक्ष्मण हाके हा भाजपचा माणूस आहे। भुजबळ साहेबसुद्धा फिरतायत, हे सत्तेत आहेत, मंत्री आहेत, मागण्या आपापल्या लेवलला त्यांच्या वेगळ्या त्या ठिकाणी असू शकतात। मराठा समाजासाठी सुद्धा त्यांनी एक वेगळी समिती केली होती, ज्याच्यामध्ये मराठा समाजाचे सत्तेतले अनेक आमदार आणि मंत्री त्याच्यामध्ये होते। OBCची वेगळी समिती त्यांनी बनवली, त्याच्यामध्ये सुद्धा सत्तेतले आमदार त्याच्यामध्ये तिथं आहेत। आत्ता आपण बघितलं बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व हे धनंजय मुंडे तिथं करत आहेत, ठीक आहे। त्याच्यात वंजारी समाज आणि बंजारा समाज ह्याच्यामध्ये काही प्रमाणात थोडंसं नावामध्ये आणि अपेक्षेप्रमाणे तर काही वाद आहे हे जाणवतं, पण ह्याच्यामध्ये आपण बघितलं हे सगळी लोक सत्तेतले लोक आहेत। आणि मग सत्तेतले लोक, तुमची सत्ता, तुम्ही या सर्व समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करायचं, आणि मग सत्तेत तुम्ही इथं पण आणि दिल्लीला पण, म्हणजे राज्यात पण आणि केंद्रात पण, आणि मग इथं तुम्ही खेळवत ठेवायचं सगळ्या समाजाला, म्हणजे समाजामध्ये वाद निर्माण करायचा। आणि ज्या काही खऱ्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांना अडचणी आहेत, नोकरीची अडचण आहे, महिलांच्या अडचणी, ह्या सगळ्या अडचणीकडे तुम्ही त्याला बाजूला सारायच्या आणि जातीमध्ये लोकांना गुंतून ठेवायचं। मग कुठं ना कुठं तरी फक्त जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन येतं आहे त्याला डोळ्यात समोर ठेवून जाती धर्मामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सरकारकडनं तिथं केला जातो आहे। हे सर्व लोक जे आज विविध समाजाचं, गरीब लोक बाजूला ठेवा, पण नेते जे प्रतिनिधित्व करतात हे सर्व नेते आज सत्तेत आहेत। मग सत्तेत असताना तुम्ही काय झोपलाय का? केंद्रात तुम्ही जाऊ शकता, नरेंद्र मोदी साहेबांना भेटू शकता, पार्लमेंटमध्ये कायमस्वरूपी सर्व समाजाचे विषय तुम्ही सोडू शकता, पण यांना विषय मार्गी नाही लावायचं, यांना फक्त समाजाला खेळवत ठेवायचं आहे। आणि ज्या मूलभूत प्रश्नांपासून लोकांना आणि इतर सर्व लोकांना सुद्धा लांब दूर ठेवायचं असं आमचं मत आहे। पानंद रस्त्यावरती मुरुम टाकण्याचा मोफत निर्णय झाला आहे। आज दादांनी भाषणामध्ये बोलताना सांगितलं की बावनकुळे साहेब, हा जर निर्णय तुम्ही 15 दिवस अगोदर घेतला असता तर मला जे आहे ते कुर्डू प्रकरणामध्ये सामोरे जावं लागलं असतं, असं मिश्किल वक्तव्य दादांनी बावनकुळे साहेबांकडे बोलत केलं आहे। त्याचा अर्थ हा सामान्य लोकांचा विषय होताच, आणि सामान्य लोकांना आत्तापर्यंत आपण जर बघितलं अनेक वेळा अडचणी आलेल्या आहेत। आत्तासुद्धा तुम्ही जेव्हा ऐकल्या असतील, जेव्हा आमसभा घेतली, बऱ्याच लोकांनी सांगितलं आमच्यावर 19 लाखाचा दंड लावला आहे। एक तर काही लोक आहेत त्यांच्यावर 40 कोटीवर दंड, 40-50 शेतकरी त्यांच्यावर 40 कोटीचा दंड तुम्ही तिथं लावता। म्हणजे काय झालं आहे की श्रीमंत लोक म्हणजे कोण? हे जे काही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तुम्ही सहज काही गोष्टी माफ करता, आणि मग तुम्ही पानंद रस्त्याला त्या ठिकाणी कुठेतरी अडथळी आणतात। मग मला असं म्हणावं लागेल की बावनकुळे साहेबांचं आमचं जे काही शाब्दिक भांडण झालं होतं त्याचा फायदा हा सामान्य लोकांना आता पानंद रस्त्याच्या बाबतीत झाला आहे। आता दादा स्टेटमेंट देत असले तरी बावनकुळे जे काही अडचणीत आले होते, कारण आम्ही म्हणत होतो गरिबाला वेगळा नाही आणि श्रीमंताला वेगळा नाही, त्यामुळे कदाचित आम्ही तो विषय पुढे घेतल्यामुळे त्यांना तिथं तो निर्णय घेता आला। पण आमचा त्यांना अजून एक प्रश्न आहे, जे काही मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर तुम्ही 180 कोटीचा जो दंड माफ केलेला आहे, एका ठिकाणी 90 कोटी आणि साताऱ्यामध्ये 100 कोटी, तो तुम्ही काय करणार आहात त्या बाबतीत ते आम्हाला लोकांना तिथं सांगायचं। अधिवेशनासाठी थांबू नका, स्थगिती उचलून
पूर्णपणे पैसे वसूल करा असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. एमएवरील मतपत्रिकेचा नमुना देखील बदलण्यात आला आहे. उमेदवाराचा फोटो आहे तो रंगीत असणार आहे. बिहार विधानसभा निवडण्यापासून यात बदल दिसणार आहे. दादा ठीक आहे, रंगबिरंगी करा, काय हरकत नाही. प्रश्न फोटोचा नाही आहे, प्रश्न मतदार यादीचा आहे. आणि मतदार यादीमध्ये जो घोळ होतो त्याच्यावर लोक आक्षेप घेत आहेत. तुम्ही फक्त थातूर काही गोष्टी करून ठीक आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण तुम्ही रंगीबेरंगी फोटो लावले म्हणजे बाकीचे विषय संपले असे नाही. इलेक्शन कमिशनला उत्तर द्यावं लागेल विरोधकांना. जे काही मुद्दे ते मांडतात, राहुल गांधीजी जे मुद्दे मांडतात त्या विषयावर तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही सांगा. आम्ही तुम्हाला व्हिडिओ मागितलेत ते तुम्ही व्हिडिओ आम्हाला देत नाहीत. तर हे जे काही इतर विषय आहेत त्याकडे सहजपणे तुम्ही दुर्लक्ष करता आणि फक्त काय की काळा पांढरा रस्ता जो फोटो आहे तो मात्र आम्ही कलर केला याच्यावर टिमकी वाजवत असाल तर मग लोकांना तुम्ही येडं समजू नका. जे पात्र आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असं फडणवीसांनी सांगितलं, परंतु त्याच्यावरती खाडाखोड चालणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता तो विषय सरकारमधला आहे. आता या बाबतीत ते काय करतात हे बघावं लागेल. दुसऱ्या बाजूला सत्तेतले असणारे मंत्री हे वेगळंच काहीतरी बोलत आहेत आणि आपापसात भांडत बसलेले आहेत. सत्तेत तर आहेत, मंत्रिपदावर तर सगळे आहेत आणि फक्त तिथं इकडं भांडतात आणि हे इकडं भांडतात आणि हे इकडं स्पष्टीकरण देतात ते तिथून, म्हणजे आपापसातच कुठंतरी तू मार मी कुरवळतो असं काहीतरी या सरकारमध्ये तिथं चाललेलं आहे. जे काय सगळ्या नेत्यांना सत्तेत आहात ना तुम्ही, सत्तेचा उपभोग घेताय ना, आणि मग सत्तेचा उपभोग घेत असताना वेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करून वाढवत जो बसलेला आहे त्याच्यापेक्षा तुम्ही सगळे एका स्टेजवर या आणि सगळे एकसाथच भाषण करा. देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण भाषण ठेवा, एकनाथ शिंदे साहेबांचं पण ठेवा, विखे पाटलांचं ठेवा, दादांचं ठेवा, भुजबळ साहेबांचं ठेवा, हाकेंचं ठेवा, पडळकरांचं ठेवा, मुंडेंचं ठेवा आणि सगळ्यांचं ठेवा आणि लोकांना स्पष्टपणे सांगा की काय झालं आणि काय घडले. एक वेगळं बोलतंय, तिसरं नुसतं लोकांना गुंतून ठेवलेलं आहे. कुठेही कोणाचा काही मार्ग मोकळा झालेला नाही, फक्त राजकीय पोळी भासतात आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळ्यांचा फायदा व्हावा यासाठी फक्त लोकांची दिशाभूल मोठ्या प्रमाणात हे करतात असं आमचं ठाम मत आहे. शेवटचा प्रश्न दादा, धनंजय मुंडेंनी 6 महिने झाले तरी सरकारी बंगला खाली केलेला नाही अशी टीका देखील अंजली दमानी यांनी केली. त्यांच्याकडून जे आहे ते भाडं वसूल करावं असं त्यांनी हे केलेलं नाही. त्यांच्यावर पेनल्टीसुद्धा लावली. ते पेनल्टी तुम्ही वसूल करा, भाडं तुम्ही वसूल करा. काही दिवसांपूर्वी त्या विषयावर मी बोलत असताना सांगलीत बोललो होतो. एन डी पाटील साहेब मोठे नेते, ज्या दिवशी त्यांना मंत्रिपदावरनं खाली उतरावं लागलं त्याच दिवशी त्यांनी ते घरसुद्धा सोडलं आणि गाडीत बसून बसमध्ये बसून ते वापस कोल्हापूरला गेले. पवार साहेबांचं सुद्धा पद गेलं. लगेच त्यांनी तिथं निर्णय घेतला. तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री जे आपले उद्धव ठाकरे साहेब आहेत तिथंसुद्धा त्यांनी लगेच निर्णय घेतला, गाडीत बसायचं, कपडे घ्यायचं, आपापल्या घरी जायचं. हा निर्णय त्यांना घेता येत नाही का? मग ह्याच्यात काय वर्ध असतं? म्हणजे एका बाजूला गरीबाला वेगळा नाही, एका बाजूला नेत्याला वेगळा हवा आहे. म्हणजे हे असं आता आमदार असेल तर त्यांना भत्तासुद्धा मिळतो आणि आमदार असेल तर त्यांना आमदारचा घरसुद्धा तिथं मिळतं, म्हणजे आमदार काय म्हणतात फ्लॅट. आता ह्याच्यात जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बंगल्यातच राहायचं म्हणत असतात तर याच्यानं कळतं की तुम्हाला सगळ्या मोठ्या गोष्टी पाहिजे असतात आणि तुमच्या डोक्यावर कोणाचा तर कोणी सत्तेतला हा हात आहे आणि हा हात असल्यामुळेच आम्हाला भीती वाटते की तिथं देशमुख परिवाराला आणि तिथं असणाऱ्या आमच्या ज्या ज्ञानेश्वरी मुंडे आहेत त्यांना तिथं न्याय मिळणार नाही. का? कारण का सरकारमध्ये अनेक लोक, अनेक नेते, या मोठ्या नेत्यांवर त्यांच्या डोक्यावर त्यांचा वर्धास्त आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आमदार रोहितदादा पवार यांनी जे आहे ते वेगवेगळ्या विषयावरती बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, कर्जत, अहिल्यानगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.